श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा. या झाडाचं फक्त एक पान, हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली करोडोच्या कर्जातून मुक्तता तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये फुलं टाकायचे, तांदूळ टाकायचं आहे, थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन, त्याचबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तिळ, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय, ती अर्पण करून घ्यायचे. सुपारी, नारळ या सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूंना करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पत्र. श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे
करायचं आहे। या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रताचं पारण हे करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात। फक्त बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ मिळेल। त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। त्यासोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा, आरतीचं ताट घ्यायचं आहे आणि लाल कलाव्याचा धागा, ज्याला रक्षासूत किंवा मौली धागा म्हणतात, तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटले जाते। या वृक्षामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। गीतेमध्ये भगवान कृष्णाने या वृक्षाचे वर्णन स्वतःचा अवतार असे केले आहे। शास्त्रामध्ये पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवांचे स्थान, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिवाचे स्थान दिले आहे। अथर्व वेदात लिहिले आहे की जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यामुळे सर्व देवी देवतांची पूजा केल्या एवढे आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आणि एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तसे जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते जलसुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात, पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा करून घ्यायच्यात। प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपण जो रक्षासूत घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळांना बांधायचं आहे, किंवा तुम्ही अगदी फांदीला बांधले तरीसुद्धा चालणार आहे। हे जेव्हा रक्षासूत आपण फांदीला बांधत आहेत तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा, आपल्या मनातली इच्छा बोलायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान सुद्धा आवर्जून घ्यायचं। आता झाडाखाली खडून पडलेलं पान असेल, अगदी पिवळं झालेलं असेल तरीही चालणार आहे, पण आता काही कारणास्तव तुम्हाला पान भेटलं नाही तर सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे। कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचे। आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर एक स्वास्तिक काढून घ्यायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। त्यानंतर आपल्याला हे पान घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणारा जे पण देवी किंवा देवताचं मंदिर असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं। जाताना पान तसेच 2 पिवळी केळी आपल्याला घेऊन जायची आहेत। मंदिरामध्ये गेल्यावर तिथे जे पण झाड असेल, आता तुळशीचं झाड असेल, उंबराचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पिंपळाचे जे पान आहे ज्याच्यावर स्वास्तिक काढले आहे ते ठेवायचे। त्यावर आपल्याला 2 पिवळी केळी जी आहे ती ठेवायची। त्यानंतर हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची। आपल्या जीवनामध्ये असणारे जे कष्ट आहेत, दारिद्र्य आहे, मोठ्यात मोठं कर्ज आहे ते पासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जो पण भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने हा उपाय करेल त्याची निश्चितच प्रत्येक इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। त्याच्या जीवनामध्ये असणारे जे गरिबी आहे, दारिद्र्य ते दूर होऊन मोठ्यात मोठ्या
कर्जापासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.